सीधा नहीं. आम्हाला नरकाचा रस्ता दाखवणारा रामा कांबळे कोण आहे बघायचंय आम्हाला. आजच तुमच्या पायाजवळून पडाल. मेजर भीमू. आमचा भीमू मोठेपणी मेजर होणार. पास झाला ह्यो खेळ, रानात जायचं नाही का? चला भीमू, आता खेळ बंद. आता राणी सरकारांच्या आज्ञेप्रमाणे डबा घेऊन रानात गेलंच पाहिजे. आम्ही कोणाबरोबर खेळू? आता खेळ बंद. आता पाठीपुस्तक घ्यायची आणि शाळेला जायचं. आम्हाला आज सुट्टी आहे. सुट्टी आहे मग? हा, पुस्तक उघडायचं आणि गोष्ट वाचत बसायची. नाही बापू, मग आम्ही पण तुमच्या बरोबर रानात येणार. रानात येणारच? हं. बर, जशी मेजर साहेबांची ऑर्डर. रुक्मिणी, अगं याची भाकरी डब्यात घाल ग. चला भीमू. घ्या, दोघांनी बी डबा पुरेल. अगं अहो अहो, पोरासमोर काय आहे? आणि तू काय बघतोस? कार्ट बी नेलं तसलंच. लाज का खुटीला टांगून ठेवली होय रे? आई, लाज खुंटीला कशी टांगतात ग? कप्पाळ माझं. ही आगाऊ मेलं, बाच्याच वळणावर गेलंय. अगं किती चिडतीयस त्याच्यावर? त्याचं कशाला मनावर घेतीयस? जाऊ द्या, आमचंच नशीब. द्या डबा द्या, जातो ड्युटीवर. घ्या. आणि हे बघा, सांच्याला लवकर या. तुम्ही नसलात म्हणजे मला लय भ्या वाटतं. का? अहो त्या दादासाहेबाचं गुण घराभोवती फेऱ्या घालतात. घालेनात का? अगं घराभोवती एवढी वस्ती असताना तुला कसली भीती एवढी? आता कसं सांगू तुम्हाला? लोळ्या पांगण्याची वस्ती बरी, पण ही वस्ती म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा. त्या दादासाहेबाच्या राक्षसांनी बघितलं की शेपूट तांगड्यात अडकून घरात लपून बसतात. ठीक आहे, उद्यापासून या सगळ्याचा बंदोबस्त करतो मी. तू काही काळजी करू नकोस. हा? आणि हे बघा, सांभाळून राहावा. तुमची सामुदायिक शेतीची रखवालदारी त्या दादासाहेबाच्या नजरेत खोपायला लागली. उगा कोणाच्या तोंडाला लागू नका. हा, हे बघ रुक्मिणी, मी आहे मिलिटरीमन. काल परवापर्यंत रखवालदारी केली देशाची. आता यापुढे करायची ती जातभाईंच्या शेतांची. आकारण कोणाच्यात नाक खुपसत नाही मी. माझा स्वभाव धर्मच येतो. सॅल्यूट का जवाब सॅल्यूट और बुलेट का जवाब बुलेट. अगं सरहद्दीवर असताना असली कित्येक कुत्री मारली आहेत, त्याची दाद नाही. ते झालं तुमच्या सरहद्दीवर. बरीतली गावठी कुत्री ढेंगत शेपूट घालून माग न येऊन हळू चावा घेत्याल, त्यांचा नेम नाही. तू म्हणतेस तेही खरंय. चला, बराच उशीर झाला, निघायला हवा. तू काही काळजी करू नकोस. हा, चलो मेजर. सरळ आत घुसताय. शेत काय तुमच्या बापाचं आहे होय? आणि तुझ्या तरी बाच आहे काय रे? अरे देर दमडीचा रखवालदार तू आणि मी जास्त करतोय मालकाचे. हे बघ, दादासाहेबांना ही शेती खरेदी करायची आहे आणि फरतपूर रम कारखाना उभा करायचा आहे इथं. ए, दादासाहेबांच्या उष्ट्या अन्नावर पोचलेल्या कुत्र्यांनो, पाटीलकीचा तोरा तुम्ही दाखवायचा नसतो. एक खलपाटण्या, आम्हाला कुत्रा म्हणणारे जीभ तोंडात नाही ठेवणार तुझ्या. भुंकणारी कुत्री चावत नसतात हे ठाऊक आहे मला. ए, जोपर्यंत हा रामा कांबळे जिवंत आहे तोपर्यंत दादासाहेबांची सावली सुद्धा या शेतावर पडू देणार नाही मी. असं मग हो म्हणाल तयार.
घेऊन चला कुत्र्याला दादासाहेबांच्याकडे. ठो. या कुत्र्याला जिवंत माझ्यासमोर आणा म्हणून सांगितलं होतं हराम खरानो. दादासाहेब जिवंत आहे अजून. बघितलं ब्लॅक टायगर, प्रत्यक्ष परमेश्वराची सुद्धा हिंमत झाली नाही दादासाहेबांच्या निर्णयात ढवळाढवळ करायची. दादासाहेबांना जिवंत बळी लागतो. उचला साल्याला, जिवंत जाळून टाका. उचला. अरे चल. चला रे. आपल्या बापूला मारलं. बापू मेला. काय? होय. चला चालते बाप आपल्या घरला. कोण थांब इथं त्याचा मुर्दा पडल. चला निघा. तुझा रामा कुठं आहे? रामजादी ऐकायला येते का तुला? कुठं आहे तुझा नवरा? आता बोल. माहित नाही. बोल. हा बोल. मला वाटतं नाही. सगळ्या गावाला हेच सांगायचं रामा गावाला गेलाय म्हणून. जर का गडबड केलीस तर हे तुझ्या वंशाचा दिवा. कळलं काय? तोंड बंद ठेवायचं. खबरदार कुणी घराबाहेर पडाल तर जिवंत जाळवी एकेकाला. कृष्ण कृष्ण शंकर. अरे पांडू लाला. अरे कुठे आहे तुम्ही? गंगवा. अरे गंगवा आहे का घरात?
खबरदार तू बाहेर नसेल तर चल तू चल चल भाऊ घरात. बापू बापू असं किती दिवस गप्पून राहायचं? मी सगळं जाऊन रणजित भैयाला सांगतो, मग काय पाहिजे ते होऊ दे. अरे पण तुझा गपच बघू. अरे तुला काय एवढा पुळका आलाय? अरे हे दादासाहेबांनी कळलं तर तुझा दिवस कवा खाती याचा नेम नाही. अरे बाबा गंगवा, अरे घरात तुझ्या 4 भरी लग्नाच्या आहेत. अरे दादासाहेबांचं वैर ओढून घेऊन त्यांच्या आबरूचं झंडोडं काढू नकोस बाबा. चल 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 भाऊ घरात. बाबू पर अरे चल रे बाबा, चल घरात तू. रुक्मिणी, कशाला आली होती दादासाहेबांची माणसं इथं? रामाच्या बाबतीत तुला काही धमकी तर देऊन गेली नाहीत? नाही रुक्मिणी, बोल, काय असेल ते सांग. तुझ्यावरचे अत्याचार तू सहन करशील तर तुझ्यावरचे अत्याचार आणखीन वाढतील. बोल रुक्मिणी, रुक्मिणी बोल. तू पण माणूस आहेस, माणसासारखं जगायचा तुझा अधिकार आहे. बोल रुक्मिणी, बोल. नाही रणजित बाबू, आमच्यासाठी तुम्ही अखंकत पडू नका. आम्ही हलक्या साथीची माणसं. आमचा चिन्ह म्हणजे जनावरापेक्षा वाईट. रुक्मिणी, जनावराच्या कातडीची चप्पल सुद्धा पायात घेतल्यावर तिच्यावरचा अन्याय जग जाहीर करते. तू तर माणूस आहेस, माणूस. बोल रुक्मिणी, काय असेल ते सांग. बोल रुक्मिणी, सांग. रणजित बाबू, तुझ्या वंशाचा देवा विचाल. नाही, हे अत्याचार नाही, माझ्या नशिबाचा भोग आहे. तो मला भोगायलाच पाहिजे. मिस्टर रणजित, तुम्ही पोलिसांची दिशाभूल करत आहात. मी तुम्हाला अटक करू शकतो. मी कसली पोलिसांची दिशाभूल केली? असं रामा कांबळेचा खून झालाय, त्याची चौकशी व्हावी असा अर्ज डीआयजीना तूच केला होतास ना? हो, अगदी बरोबर. हा अर्ज मीच केलाय. तू स्वतःला फार शाना समजतोस काय? रामा कांबळेच्या बायकोकडे आम्ही चौकशी केली. तो कुठल्या तरी गावाला गेलाय असं तिने सांगितलं. त्याचा खून झाला नाही असा तिने जबाब लिहून दिलाय. त्या बिचारीची एवढी हिंमत असती तर खुनी गावात जिवंतच राहिला नसता. अरे रामाचा खूनच झाला नाही, तिथं खुनी कुठला? जर त्याचा खून झालेला नाही तर त्याला जिवंत असलेला गावासमोर आणून दाखवा. त्याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार तो कुठल्या तरी गावाला गेलाय. असं किती दिवस ऐकायचं? त्याचा मुर्दा सापडेपर्यंत. पैशाच्या बंडलाखाली मुजलेला मुर्दा सापडणार कसा? मिस्टर रणजित, रामाचा खून आम्ही पैसे खाऊन दडपलाय असं म्हणायचंय तुला? मला काय म्हणायचंय तुम्हाला चांगलं समजलंय. समजलं ना? मग आता जा, गृहमंत्र्यांना अर्ज कर आणि त्यांनाच मुर्दा शोधून आणायला सांग. हे तुमचं आव्हान मी स्वीकारतोय. रामा कांबळ्याचा खून करणाऱ्याला जर जनतेसमोर उघडा केला नाही तर मी पण नावाचा रणजित नाही. मिस्टर रणजित, मी तुला तुरुंगाची हवा खायला लावली नाही तर मी सुद्धा नावाचा इन्स्पेक्टर राजशेखर नाही.